रेश्मा महिंद्रकर ही बाई सुद्धा होती, संगीता निमजे ही बाई सुद्धा होती आणि एक अदर व्यक्ती पण होती. अशा 3-4 लोकांनी मिळून अश्विन विजय गवळी ह्या व्यक्तीने माझ्यावर खूप मोठा हल्ला केला. त्या हल्ल्यातून मी कसेबसे वाचले. कसेबसे वाचून मी पाचपावली पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचले. आपली दुर्गती दाखवली, आपली दुर्गती सांगितली तिथे की माझ्यासोबत काय घडलं. पण पाचपावली पोलीस स्टेशनवाल्यांनी माझं काहीही एक ऐकलं नाही. उलट मला दमदाटी केली. उलट मला बोलले की बाई, तू आपला वेळ वाया घालवू नको. तुझ्यासोबत जे काही झालेलं आहे, तू आपलं गाऱ्हाणं कोर्टात जा, कुठेही जा, पण इथे आम्ही तुझं काही ऐकून घेणार नाहीये. आणि तुझी तक्रार आम्ही केलेली आहे, आता तू चुपचाप आपल्या घरी चालली जा. एवढं बोलून मला तिथून चक्क हाकलून लावलं त्या पोलीस लोकांनी आणि बोलले की तुझ्याच विरोधात अश्विन विजय गवळीनी कंप्लेंट केलेली आहे. कंप्लेंट अशी की मी मुलांना चोरून घेऊन जात असते, मुलांच्या चोरण्याच्या टोळीच्या ह्याच्यात माझा हात, अशी माझी कंप्लेंट तिथे तक्रार नोंदवल्या गेली. आणि त्या दिवशी माझी अशी दुर्गती बघून सुद्धा पाचपावली पोलीस स्टेशनचे PSI यांनी सुद्धा मला निग्लेक्ट केलेला आहे. निग्लेक्ट असं केलं की मला दमदाटी केली त्यांनी चक्क. बोलले की बाई, तुमच्या विरोधात आम्ही काहीही करू शकत नाही, तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही तुमच्या हद्दीतल्या पोलीस स्टेशनमध्ये जा आणि तिथे करा. मला त्यावेळेस काहीच कळत नव्हतं. मला असं वाटत होतं की माझी तक्रार इथे घेतल्या जाणार नाही किंवा मला काहीही नाही मिळणार नाही. म्हणून मी तिथनं निघाले आणि नंदनवन पोलीस स्टेशनला आले. त्या दिवशी नंदनवन पोलीस स्टेशनवाल्यांनी मला चक्क म्हटलं की तुला म्हणे तुझ्याकडे काय प्रूफ आहे म्हणे तुझ्यासोबत असं काही घडलं ते. आणि आम्हालाच बोलतो म्हणे की अश्विन गवळी हा आरोपी आहे, तुला म्हणे त्याच्यासोबत झोपताना मजा नाही वाटली का म्हणे. एवढं वर्ष तू त्याच्यासोबत झोपली म्हणे, तेव्हा तुला मजा नाही वाटली का म्हणे. आता इथे गारानं घेऊन आली म्हणे आमच्याकडे म्हणे. हे जे वाक्य आहे, विनायक गवळी हा व्यक्ती मला बोलताय. पोलीस इन्स्पेक्टर हो, कोडे पोलीस PSI विनायक कोळी. विनायक कोळी. पाणी द्या ना, पाणी आहे का? हा, ह्या सरांनी मला ह्या भाषेत बोलले. तिथे मला संजय राठोड, त्यांची काय पोज आहे मला नाही माहिती, बट त्यांचं नाव संजय राठोड असं होतं. त्या व्यक्तीने मला म्हटलं की बाई म्हणते 5 वर्ष तू त्या व्यक्तीसोबत राहिली म्हणते, तर तेव्हा नाही विचार आला का म्हणे तुझ्या डोक्यात म्हणे हे सगळं करण्याचा म्हणे. तू म्हणे एवढे वर्ष त्यासोबत ऐश केली म्हणे, एवढे वर्ष त्यासोबत राहिली म्हणे, त्यावेळेस हा विचार केला असता आज तुझ्या वेळ नसती आली म्हणे. आणि आम्हाला कशाला वैताग द्यायसाठी आता येऊन राहिली आहे म्हणजे एवढ्या वर्षानंतर, जाग आली का म्हणे तुला. ह्या भाषेत मला बोलत होते सर. मला काही कळत नव्हतं की जिथे मी आपली तक्रार नोंदवायसाठी आले, जिथे मी आपला न्याय शोधायसाठी आले, मागायसाठी आले, तेच लोक मला ह्या भाषेत बोलते, तेच लोक मला अशा भाषेत समजवते. त्यानंतर मला त्या लोकांनी माझी तक्रार नोंदवण्यास चक्क नकार दिला आणि बोलले की आम्ही तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही आणि तुला जे काही करायचंय तू फॅमिली कोर्टमध्ये जा. त्याच्यानंतर मी तिथनं हल्ले नाही सर. मला असं वाटलं की नाही, जोपर्यंत माझी तक्रार नोंदवणार नाही मी इथून जाणार नाही. त्यांनी 11:30 वाजता रात्रीला 11:15च्या दरम्यान त्यावेळेस माझं स्टेटमेंट लिहून घेतलं. रात्री 11:15 वाजले होते. 11:15 वाजता त्यांनी स्टेटमेंट लिहून घेतलं. आता म्हणते तुझी तक्रार झाली आहे म्हणते, आता तू आपल्या घरी चालली जा म्हणते. तिथे म्हटलं मी, सर म्हटलं एवढी रात्र झाली आहे, 11:15 वाजले आहे आणि एवढ्या रात्री तुम्ही आम्हाला घरी जा म्हणत आहे. म्हटलं एवढ्या रात्री कसं जाऊ सर. म्हटलं ते आम्हाला नाही माहित म्हणे, तुम्ही ऑटो करा, काही करा, कसंही जा, तुम्ही इथे थांबू नका म्हणे पोलीस स्टेशनमध्ये. आम्ही कसं कसं तरी घरी पोहोचलो ऑटो करून. त्याच्यानंतर आम्ही हुडकेश्वर पोलीस स्टेशनला गेलो. हुडकेश्वर पोलीस स्टेशनला पण नेमकं तेच घडलं जे नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये माझ्यासोबत घडलं. तिथे पण मला अशाच प्रकारे बोलले गेले. म्हणते हे कायद्याचे बुक्स आहे, हे वाचा, याच्यात लिहिलं आहे कोणता कायदा, कोणती कलम कशावर लावलं जाते. तो म्हणते तुझा नवरा आहे म्हणते, 5 वर्ष त्यासोबत राहिली, तो नवराच झाला म्हणते तुझा. असं मला हृदयनाथ यादव तिथले PS हे बोलत होते. ते बोलले मला की अश्लील चाळे करण्यासाठी तेव्हा तुला लक्षात नाही आलं का हे सगळं करण्यासाठी, आणि आता आम्हाला कशाला इथे येऊन अगावचे त्रास देऊन राहिले आहे. ह्या भाषेत ते मला बोलायचे आणि म्हणायचे की तुला जे काही करायचं कोर्टात जा आणि कोर्टामधून करा, आम्ही काहीच नाही करू शकत. हे असलंच सुरू होतं. गेले 2 महिने मी फक्त इकडे तिकडे फिरत होते. कधी पोलीस स्टेशन नंदनवन तर पोलीस स्टेशन हुडकेश्वर. त्यानंतर मी नीता ठाकरे मॅडमला भेटले, महापौर जे आहेत, हो त्यांना भेटले. तर त्यांनी मला सजेशन दिलं की बेटा म्हणे तू एकदा माझ्यासोबत चल म्हणते हुडकेश्वरला.
तिथे पाहू म्हणते आपण काय करायचं ते. तर त्या मॅडमनी मला नंदनवन पोलीस स्टेशनला घेऊन गेल्या. म्हणते विनायक कोळी मी बोलते म्हणते त्यांच्याशी म्हणते. त्या मॅडम मला माझ्यासोबत तिथे त्या मॅडमला सुद्धा उतरून बोलले ते विनायक कोळी. त्यांची पण काही एक ऐकली नाही. त्या मॅडमची पण इन्सल्ट केल्या गेली तिथे. बोलते की तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही हुडकेश्वरला जा, तिथे करा. त्याच्यानंतर मॅडम आणि आम्ही रिटर्न आल्यानंतर आम्ही पुन्हा हुडकेश्वरला गेलो. हुडकेश्वरला पण तेच झालं जे नेमकं नेहमी होत होतं. त्यावेळेस पण आम्ही मॅडमसोबत रिटर्न येऊन गेलो. हुडकेश्वरला पण हृदयनाथ यादव सरांनी तेच सांगितलं का FIR तुझी घेत नाही आम्ही. मग आता FIR नाही घेतली तर मग तुम्ही आणखी काय केलं मग त्याच्यानंतर वरचं कोणाकडे? त्याच्यानंतर मला नीता मॅडम शालिनी सक्सेना मॅडमचा सजेशन नंबर दिला. बोलते तू मॅडमशी भेट, ते काहीतरी तुझी मदत करण. त्याच्यानंतर मी मॅडमशी भेटले. मॅडमनी मला ॲडवाईस केलं की तुला आता हे पोलीस लोक काही हेल्प नाही करू राहिले, तुला वरपर्यंत जावंच लागेल. तर आम्ही मॅडमच्या मदतीने CP ऑफिसला पोहोचलो. CP ऑफिसला मला वसंत परदेशी सर मिळाले, जे खूप चांगले देव माणूस आहे. ते असे आहे की त्यांना एका मिनिटात माझ्यासोबत काय घडलं मी ते सांगितलं. त्यांना सगळं कळलं की बेटा म्हणते तुझ्याशी जे काही झालं ते अन्याय झाला आहे म्हणते, आणि तुला फसवलं गेलं आहे म्हणते. त्यांनी फसवलं गेलं आहे तेच नाही तर तुला मारण्याची सुद्धा त्यांनी पूर्ण प्लॅनिंग केली होती म्हणते. 19 तारखेला तुझा जीव जाणार होता म्हणते. आणि अशा ते तुझी कंप्लेंट का नाही करत आहे? त्यांनी तिथनं फोन लावला हुडकेश्वर पोलीस स्टेशनला. बोलते या मुलीची कंप्लेंट का नाही घेते तुम्ही, FIR का नाही करत आहे? त्यावेळेस आम्ही संध्याकाळी रात्री 9 वाजता हुडकेश्वरला पोहोचलो. बेटा म्हणते तू तिथे जा, तुझी FIR करायला मी सांगते बोलते. आम्ही तेव्हाच शालिनी मॅडम आणि त्यांची टीम, माझी आई, तेवढ्या रात्री त्यावेळेस एवढी थंडी होती की सांगू नाही शकत. अशा थंडीत आम्ही तिथे 9 वाजता बसलो तर रात्री 11 पर्यंत थांबलो. शालिनी मॅडम स्वतः ॲडव्होकेट असून सुद्धा त्यांनाही निग्लेक्ट केल्या गेलं. हृदयनाथ यादव हे तिथले PSI आहे, त्यांनी सुद्धा मॅडमची म्हणजे काही एक ऐकली नाही. बोलते मॅडम ह्या बाईला डोकं नाही आहे म्हणते. ही म्हणते कधी नवरा सांगते म्हणते, कधी काय सांगते म्हणते. मॅडमनी म्हटलंय की सर म्हणते तिच्याकडे काय प्रूफ आहे की नवरा आहे आणि तुम्ही कशावरून म्हणता म्हणते की तिचं लग्न झालंय, त्याने तर फक्त तिला आम्हीच दाखवलं आहे म्हणते. तर मॅडमला पण ते उलट सिद्ध बोलत होते. मॅडमचं पण काही ऐकत नव्हते. त्यावेळेस पुन्हा आम्ही विचार केला. मॅडमनीच म्हटलं की तू पुन्हा परदेशी सरांना कॉल कर बोलते CP ऑफिसला. पुन्हा आम्ही बाहेर आलो. रात्रीचे 11:30 वाजले होते. बाहेरून पुन्हा मी कंट्रोल रूमला फोन करून सरांचा नंबर मागवला, वसंत परदेशी सरांचा. सरांना रात्री झोपेतून उठवलं. सर म्हटलं माझी FIR नाही झाली आहे, तुम्ही ऑर्डर दिला म्हटलं. मला बोलते म्हटलं की कोण वसंत परदेशी सर, कोणताही फोन आला नाही आम्हाला आणि आम्ही FIR घेणार नाही अशा प्रकारे बोलताय सर म्हटलं. सरांनी पुन्हा कॉल केला तिथे. सरांचा कॉल गेल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी इन्क्वायरी सुरू केली. इन्क्वायरी सुरू केल्यानंतर आमची FIR हुडकेश्वर पोलीस स्टेशनला पहाटे 3:30 वाजता FIR घेतली त्यांनी. FIR झाली. तोपर्यंत आम्ही फक्त वाट पाहत बसलो तिथे. पहाटे 3:30 वाजेपर्यंत आम्ही FIR साठी थांबलो. FIR झाली आमची. मग त्याच्यानंतर आम्हाला म्हणते की सकाळी पुन्हा 11 वाजता तुला यावं लागणार आहे मेडिकलसाठी. तर आम्ही मग घरी आलो तर माझा घरमालक महादेव धोटे, ज्याच्या घरी या अश्विन गवळींनी मला माझा रिलेटिव्ह आहे म्हणून तिथे किरायाने नेऊन ठेवलं होतं. त्यावेळेस ते घरमालकाने आमची म्हणजे खूप खूप हॅरेसमेंट केली, खूप जास्त. त्यांनी एवढा त्रास दिला आम्हाला FIRच्या वेळेस की सांगू नाही शकत. बोलते की एवढ्या रात्रीपर्यंत हिंडताना तुम्ही आमच्या घरी येता, आमच्या घरी रूम केली आहे तुम्ही, तो पळून गेला म्हणे आणि आम्हाला त्रास लावला म्हणे आमच्या मागे म्हणे. रात्री 11 वाजता येतात, सकाळी 3 वाजता येतात म्हणे. असे कुठले पोलीस स्टेशन आहे म्हणे, असे कुठले पोलीस ऑफिसर आहे म्हणे जे तुम्हाला 3-3 वाजेपर्यंत ठेवतात म्हणे. अशा प्रकारे बोलून तो आम्हाला गेटवर उभा ठेवायचा. कधी लॉक करून घरात झोपून जायचा. आम्ही गेटवर फोन करत राहायचं त्याला की आम्ही घरी यायला, आम्हाला घरात येऊ द्या. अशा प्रकारे खूपदा त्यांनी आम्हाला गेटच्या बाहेर ठेवलं. आणि जेव्हा मी तिथनं त्यांना सांगितलं की असं असं झालंय, जेव्हा अश्विन गवळींचं मॅटर झालं होतं, जे मला मारलं वगैरे ते सगळं त्याला माहिती होतं, तरी सुद्धा तो पोलीस स्टेशनपर्यंत गेला नाही. मला त्याच्यानंतर पोलीसवाल्यांनी काय केलं, जेव्हा घरी आलं त्याच्यानंतर काय झालेलं आहे शॉर्ट बोलावं लागेल. त्याच्यानंतर असं झालं की आमची FIR झाली. FIR झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी मेडिकलसाठी गेलो हुडकेश्वर पोलीस स्टेशनला. आम्हाला 11 वाजता बोलवलं होतं. माझी आईने मी गेलो तिथे ऑटो करून. तर हुडकेश्वरला आम्हाला बोलते की तुम्हाला मेडिकलसाठी गाडी मिळणार नाही आहे, तुम्हाला ऑटोनीच जावं लागेल.
तर सर म्हटलं माझी आई वृद्ध आहे, माझ्या आईला चालता येत नाही आणि ऑटोनी कसं काय जाऊ सर म्हटलं, तुम्ही सोबत चला म्हटलं एकतरी जण कोणी आमच्या. MLC साठी हो सर, तिथे मेडिकलसाठी. तर बोलते की तुम्ही हो पुढे, बोलते दोघी जणी, आम्ही मागून येतो बोलते आमच्या व्हॅन. सर म्हटलं आम्हाला तुम्ही मागून यायचं तर आम्हाला सोबतच घेऊन चला म्हटलं. तर तिथे एक कुंभारे नावाचे PS आहे की PSI मला माहिती नाही, ते मला बोलवतात आणि चक्क एकदम दमदाटी करून राहिले की म्हणते ए तुला कळत नाही का, तुला डोकं नाही का, तू आपल्या ऑटोनी जाऊ नाही शकत का, तुझे पाय मोडले आहे का, आणि एवढी महाराणी आहे का घरची, ही भाषा वापरत होते. म्हणजे जेवढं सांगितलं तेवढं येत नाही तर घरी चालली जाऊन ते वापस. मग आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो, आम्ही बाहेर जायला निघालो होतो. तर तेवढ्यात एक दुसऱ्या कोणीतरी मॅडम आल्या, त्यांचं नाव बरेच याचं सुनीता मॅडम म्हणून कोणीतरी आल्या. मग त्या बोलले की व्हॅनची झाली आहे म्हणते गाडीची, चला म्हणते गाडीत बसून आमच्या. मग आम्हाला गाडीत बसून घेऊन गेले. ते सकाळी 11 वाजता बोलवलं, आम्ही 10 वाजता तिथे पोहोचलो. 10 वाजता पोहोचल्यानंतर ते लोक आम्हाला दुपारला 3:30 पावणे 4च्या दरम्यान घेऊन जाते. तोपर्यंत आम्हाला तिथे बसवून ठेवलं गेलं की तुम्ही ऑटोनी चालले जा, आम्हाला वेळ नाही तुमच्यासोबत यायला, नाही तर आम्ही मागून येते. मग सर तुमचं MLC करून तुम्हाला शॉर्ट मध्ये बोलावं लागेल, शॉर्ट मध्ये बोलावं. त्याच्यानंतर आम्ही इन्सिडेंटवर या काय काय झालेलं हे सगळं झालं होतं आमचं. पण माझ्या एफआयआरमुळे जे काही माझं चालू होतं, पोलीस स्टेशनमध्ये जाणं, आम्हाला वेळ होणं किंवा एफआयआरसाठी जो वेळ झाला, हे जे काही सुरू होतं त्यामुळे आमच्या घरमालकाला खूप त्रास होत होता. त्यांचं असं म्हणणं होतं, ज्यांचं नाव महादेव धोटे असं आहे, की त्यांनी लिगली ॲग्रीमेंट हे अश्विन गवळी हा घरातून पळून गेला त्याच्यानंतर करताय तो लिगली ॲग्रीमेंटनुसार आमचं ॲग्रीमेंट 4 एप्रिलपर्यंत आहे. मॅडम तुम्हाला हे सांगावं, तुम्ही जेव्हा MLCला गेले, मेडिकलला गेले, तर मेडिकल पासून तर त्या रात्रीपर्यंत तुम्हाला जे झालेलं तुम्हाला ते सांगा. तर घरमाला तुम्ही साईडला ठेवा. पोलीसचं याच्यामध्ये काय मॅटर तुम्हाला ते सांगावं लागेल कॅमेरासमोर. तर जेव्हा मला मेडिकलला घेऊन गेले ते, तर 3:30 वाजता घेऊन गेल्यानंतर आम्हाला तिथे रात्री 10:30 वाजले होते. 10:30 वाजले होते. मेडिकल संपलं होतं माझं करून. आम्हाला घरी वापस आणत होत्या. त्या मॅडम मला डायरेक्ट मेडिकलमधून माझ्या आईला मला बाहेर काढते आणि बोलते की चला आपण पायदळ चाललो आहे. तर आम्हाला त्या मेडिकल चौकपर्यंत घेऊन गेल्या. म्हटलं मॅडम कुठे चाललो आपण, तर मग ते पोलीस स्टेशनला चाललो आहे. तर पोलीस स्टेशनला मॅडम म्हटलं असं पायदळ एवढ्या रात्री 10:30 वाजता कसं काय घेऊन चाललं आहे मॅडम. म्हटलं पोलीस स्टेशनपर्यंत कसं काय, तर म्हणते गाडी अवेलेबल नाही आहे म्हणते, पोलीस स्टेशनची गाडी अवेलेबल नाही, तर पायदळ जावं लागेल म्हणते. तर मॅडम म्हटलं माझी आई म्हातारी आहे, तिला चालणं होत नाही म्हटलं पायानी, तिच्या पायाला त्रास आहे म्हटलं. तर म्हणते एवढी काय तिने एवढी श्रीमंताची औलाद आहे का म्हणते तू, म्हणते तर एवढी माज दाखवत आहे म्हणते, पहिलेच एवढं सगळं करून ठेवलं आहे म्हणते आणि आमच्या मागं अगोचा त्रास लावून दिला आहे, अशी मला तिथे ते बोलायला लागली. तर मी लगेच तिथे कंट्रोल रूमला फोन केला. सर म्हटलं गाडीची व्यवस्था नाही सर, म्हटलं आम्हाला पायदळ चालायला म्हणजे घेऊन चाललं आहे म्हटलं, कसं करायचं सर, म्हटलं आईनी चाललं नाही होत आहे म्हटलं. आणि त्या मॅडमनी तेव्हाच आम्हाला दोघीला पण रोडवर सोडून दिलं मेडिकल चौकपाशी आणि निघून चालल्या गेल्या. म्हणते या नाही तर नका येऊ म्हणते, जा म्हणते कुठे जायचं आहे ते. आम्ही दोघी जण तिथे असताना फोन केला कंट्रोल रूमला. कंट्रोल रूमवरून माझ्याकडे रेकॉर्डिंग सगळी आहे, रात्री 10:30 वाजताची रेकॉर्डिंग आहे. कंट्रोल रूमला आम्हाला असं म्हटलं गेलं, मॅडम म्हणते तुम्हाला गाडीची गरज हवी आहे का म्हणते, पाहिजे आहे का तुम्हाला म्हणते सोय. म्हटलं सर तुम्ही म्हटलं असं बोलताय मला की गाडीची तुम्हाला पाहिजे आहे का, सोय पाहिजे आहे का. रात्रीचे 10:30 वाजले सर म्हटलं मी, आणि तुम्ही मला असल्या भाषेत सांगत आहे म्हटलं. तर म्हणते ठीक आहे. त्याच वेळेस त्या सरांनी फोन कट केला आणि त्यांनी थोड्या वेळानंतर त्यांना सांगितलं वाटते की त्या दोघीच पण तिथे रोडवर उभ्या आहे आणि गाडीसाठी कंट्रोल रूमला फोन केलाय. तर त्यांनी मग गाडी पाठवली. मग गाडी घेऊन आली ती. तिचं नाव रुपाली मोखाडे असं आहे. म्हणजे काय पोलीस अधिकारी आहे, कोण आहे ते, कर्मचारी आहे. त्यांनी काय केलं तुमच्यासोबत, त्या तिथून निघून गेले आम्हाला सोडून रात्री 10:30 वाजता. GMC मध्ये तुम्हाला सोडून निघून गेल्या. GMC मध्ये नाही सर, अर्ध्या रस्त्यावर तुम्हाला सोडून चालले गेले.